नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, सेमिस्टर सुरू झालं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. इंजिनिअरिंग म्हणजे फक्त सेमिस्टर पास करणं आणि केटीपासून वाचणं नाही. खरी लढाई तर प्लेसमेंटच्या वेळी सुरू होते आणि तिथे तुमचा CGPA नाही तर तुमची एक्स्ट्रा स्किल्स कामी येतात. तर मग कॉलेजच्या सिलेबससोबत असं काय शिकायला हवं जेणेकरून तुमचं करिअर रॉकेटसारखं उडेल? आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत एक कंप्लीट ब्रांच वाईज रोडमॅप. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी सगळ्यात हॉट आणि डिमांडिंग ब्रांच कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच CS आणि IT. तुमच्यासाठी कोर स्किल्स म्हणजे तुमचा पाया. यात येतात प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस जसे की C++, पायथन आणि जावा. या तुमच्या भाकरी आहेत, यांच्याशिवाय पोट भरणार नाही. सोबतच डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स म्हणजेच DSA यावर प्रभुत्व मिळवलं तर गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील. आणि हो, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम्स आणि कम्प्युटर नेटवर्क्स विसरू नका. आता बोलूया इंडस्ट्री स्किल्सबद्दल. आजकाल कंपन्यांना वेब डेव्हलपमेंटमध्ये MERN स्टॅक किंवा जावा स्प्रिंग बूट येणारे डेव्हलपर्स हवे आहेत. ॲप डेव्हलपमेंटसाठी फ्लटर किंवा रिॲक्ट नेटिव्ह शिका आणि क्लाउडसाठी AWS सोबतच डॉकर आणि गिट हे तर आलंच पाहिजे. ज्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये जायचंय त्यांनी कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रॅमिंगचा सराव सुरू करा. पुढची ब्रांच जी आजकालची सर्वात ट्रेंडिंग ब्रांच आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स म्हणजेच एड्स आणि AI अँड ML म्हणजेच AIML. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं हत्यार आहे पायथन. सोबतच स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी आणि लिनियर अल्जेब्रा हे विषय म्हणजे तुमच्या AIच्या गाडीचे 3 चाकं आहेत. यांच्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. डेटासोबत खेळण्यासाठी पांडाज, नम्पी आणि मॅटप्लॉटलिब शिकणं गरजेचं आहे. आणि इंडस्ट्री स्किल्समध्ये मशीन लर्निंगसाठी सायकिट-लर्न, टेन्सरफ्लो, पायटॉर्च या लायब्ररीज शिकाव्या लागतील. डीप लर्निंगमध्ये NLP आणि कम्प्युटर विजन हे हॉट टॉपिक्स आहेत. बिग डेटासाठी हडूप आणि स्पार्क शिका. आणि आजच्या काळात ChatGPT APIs आणि GenAI टूल्सबद्दल माहिती असणं खूप फायद्याचं ठरेल. आता बोलूया त्या जादूच्या ब्रांचबद्दल जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला जोडते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच ENTC किंवा ECE. तुमचे कोर स्किल्स आहेत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, VLSI आणि एम्बेडेड सिस्टम्स. आर्डिनो, रास्पबेरी पाय सारख्या मायक्रो कंट्रोलर्सवर काम करायला शिका. सिग्नल प्रोसेसिंग आणि कम्युनिकेशन सिस्टम्स हे तुमचे मुख्य विषय आहेत. इंडस्ट्रीमध्ये सध्या IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्सची खूप मागणी आहे. स्वतःचे PCB डिझाईन करायला शिका. त्यासाठी प्रोटियस आणि केकार्ड सारखे सॉफ्टवेअर्स वापरा. मॅटलॅब, ब्रेरिलॉग आणि VHDL ह्या भाषा तुम्हाला शिकाव्या लागतील. आणि भविष्यासाठी 5G आणि वायरलेस कम्युनिकेशनमध्ये स्किल्स तयार करा. आता बोलूया किंग ऑफ ऑल ब्रांचेस म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल. तुमचा पाया मजबूत करण्यासाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंग, थर्मोडायनेमिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स महत्त्वाचं आहे. पण खरी मजा आहे CAD टूल्समध्ये. AutoCAD, SolidWorks, CATIA आणि Fusion 360 या सॉफ्टवेअर्सवर तुमची पकड घट्ट असली पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये सध्या CNC मशीनिंग, 3D प्रिंटिंग आणि प्रोडक्ट डिझाईनला खूप महत्त्व आहे. ANSYS आणि MATLAB सारख्या सॉफ्टवेअर्समधून सिम्युलेशन आणि ॲनालिसिस शिका. रोबोटिक्स आणि मेकेट्रॉनिक्स हे फ्युचर आहे. आणि हो, EV म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजीचे बेसिक्स नक्की शिकून घ्या. आता पुढची ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, जी आपल्या घरापासून ते मोठ्या ब्रिजेसपर्यंत सगळं काही बनवते. तुमच्यासाठी स्ट्रक्चरल ॲनालिसिस, सर्वेइंग आणि AutoCAD, सिव्हिल, रेविट, स्टॅडप्रो हे सॉफ्टवेअर शिकणं अत्यंत आवश्यक आहे. इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी MS प्रोजेक्ट आणि प्रिमावेरा सारखे टूल्स वापरले जातात. BIM म्हणजेच बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हे भविष्य आहे. कन्स्ट्रक्शन एस्टिमेशन आणि ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी शिकणार तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. आता काही कॉमन स्किल्स जे प्रत्येक ब्रांचच्या विद्यार्थ्याला आलेच पाहिजेत. तुमची ब्रांच कोणतीही असो, सॉफ्ट स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन स्किल्स आणि पब्लिक स्पीकिंग म्हणतात ना, बोलतो त्याची माती पण विकते. टेक्निकल स्किल्समध्ये एक्सेल आणि पॉवर BI शिका. डेटा ॲनालिसिससाठी हे खूप कामी येतं आणि शक्य असेल तर पायथनचे बेसिक्स नक्की शिका. सर्वात महत्त्वाचं इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स. प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान एक तरी प्रोजेक्ट स्वतःच्या हाताने करा. नुसतं पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही. जब तक हात काले नहीं होते तब तक कुछ नहीं होता. लिंक्डइनवर एक प्रोफेशनल प्रोफाईल बनवा आणि हॅकेथॉन, क्लब्स आणि फेस्टमध्ये भाग घेऊन नेटवर्किंग वाढवा. आता प्रश्न येतो की हे सगळं शिकायचं कुठून? त्यासाठीच तर आम्ही आहोत.
आमच्या टेस्टवायझर इंजिनिअरिंग या नवीन चॅनलवर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या SPPU, मुंबई युनिव्हर्सिटी आणि RTMNU यांच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित मॅथ्स, कोडिंग आणि इतर विषयांवर व्हिडिओज मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, कॉलेज तुम्हाला फक्त थेअरी शिकवेल, पण सिलेबसच्या बाहेरचे हे स्किल्स तुम्हाला चांगली नोकरी, इंटर्नशिप आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याची संधी देतील. आपल्या ब्रांचनुसार सुरुवात करा, पण AI, डेटा सायन्स, EV आणि IoT सारख्या ट्रेंडिंग क्षेत्रांवरही लक्ष ठेवा. आता एक काम करा, तुमची ब्रांच कोणती आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी तुम्हाला एक पर्सनलाइज्ड रोडमॅप नक्की रिप्लाय करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.